नमस्कार मंडळींनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजलीव मंडळींनो, आम्ही आज चाललेलं आहे आपल्या ताईच्या गावाला, चिपळूण तालुक्यातल्या दुर्गवाडी गावात. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आणि आपल्या चॅनलमध्ये. आम्ही सर्व म्हणजे घरातले सर्व चालले, आई बाबा, सलोनी, लौकिक, मी. आज ताईकडं दरवर्षी हे असतो काय, मे महिन्यात अधिक मास असतो ना, त्याची पूजा वगैरे असं सर्व जेवणाचा कार्यक्रम, उपवासाचं सर्व असतं. तर सविस्तर तिथं गेल्यावर दाखवीन. आता वाजले संध्याकाळचं 7. सुनील दादा येतोय गाडी घेऊन, तर येल आता 5 मिनिटात येईल. आणि जायपर्यंत आम्हाला काळू खोलले, म्हणजे जाताना काही तुम्हाला गाव दाखवता येणार नाही, पण उद्या सकाळी येताना तुम्हाला नक्की दाखवू. कारण गाव खूप सुंदर आहे. आपल्याकडे कसं डोंगर आहेत, तसं ताईकडे डायरेक्ट सह्याद्री पर्वताची रांग आहे. बाबा बोलतात लौकिकशी, लौकिक खेळतोय ना. तर तिकडं पर्वताची रांग आहे आणि सह्याद्रीच्या त्या पर्वत रांगांच्या कुशीमध्ये वसलेला असा सुंदर गाव आहे ताईचा, दुर्गेवाडी. तर चला आता आपण सुनीलची वाट बघूया आणि बघूया कोण कोण आलेत, काय काय घेतलेलं आहे ताईसाठी. या पिशवीत फणस घेतलेला आहे ताईसाठी एक, आणि इकडं सर्व बसलेलं आहे. सलोनी, आई बाबा आणि लौकिक खेळतोय. बाबू तिथं उभा राहा, फोटो काढूया. बटन बटन काढून दे त्याला, काय करतो. शंभू आलाय का बाबू मला दे, बाबू मला दे. लौकिक मला दे. तुझं केली बिली जवळ तर घे. चला मंडळी, सुनील दादाची गाडी आली, आता आपण निघायचं आहे. हा बघा आला सुनील दादा. जेवायच्या म्हणजे 2-1 तास आराम. आबलोली बाजारपेठ पोचलेला. हा बघा
बाजारपेठला उतरला आणि स्वराज जनरल स्टोअरमध्ये मी आता ताईच्या गावाला जाण्यासाठी 1 डझन केळी आणि बिस्किट पुडा घेतला. बाकी तर फळा वगैरे मस्त आहे. म्हटलं जरा व्हिडिओ बनवूया. चला आबलोलीतनं पुढे जायला निघालेला. सावर्ड्यात पोचलेला मुंबई गोवा हायवे. हा ठीक आहे. हायवेला आलेला का लगेच हायवेलाच टेरवन फाटा आहे, त्याच्या आतमध्ये आलेला. आपला वालावलकर हॉस्पिटलला यायला जो फाटा आहे ना, त्याच रस्त्याने पुढं जायचं ताईकडे जायला.
भावे गावे गीत शुद्ध दळोनिया चित्त तुझ हवा हे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुणदोष मना नाही हवा हे देव तरी हा सुलभ काम आहे म्हणून थोडक्यात सांगतो आणि आपल्याला पुढे जायचं. आपल्या या चिपळूण तालुक्यात असणारी ही दुर्गावाडी माझ्या छान गणेशाचं मंदिर आहे. अनेक वेळा मी इथं
मला माहित नाही किती जण ओळखत असतील, पण महाशिवरात्रीला आलो होतो पाटोळेवाडी दहावी महाराजांचे इथं पण कीर्तन नव्हतं झालं. आणि वरती राम मंदिर आहे, तिथे 2 वेळा माझे कीर्तन झाले. बरं, आणि आमचे इथे येण्याचा योग जो आहे आमचे दहावी महाराज, खरं तर हे बावलं तुमच्या समोर उभं आहे. बरं का सांगतो, माझे परम मित्र असणारे हरिभक्तपरायण तुकाराम महाराज चौधरी, बरं का, त्यांची सेवा होती. म्हणजे तुम्हाला दुधाची थान याच्यावर भागवायला लागणार आहे काकावर, त्यांची सेवा होती. त्यांच्या आईनं निघलोकीची यात्रा संपली, काही दिवस झाले. अर्थात तुम्हाला लगेच सांगून टाकतो की 15 तारखेला जे कार्य होतं ते त्यांना परत काही अडचण आल्यामुळं त्यांनी 21 तारखेला 12वं आणि 22 तारखेला 13वं असं आहे. ज्यांना निमंत्रण पहिलं आलं असेल त्यांनी सुधारणा करून घ्या, मग गाडी कडून जा आणि मग त्यांच्या माध्यमातून दहावी महाराज आणि मग त्या चौधरींनी त्यांना अडचण असल्यामुळं मदपामराजे लाय थोरपण पायीची वाहन किंवा सेवके करावे सांगितले का चिती उतुपण कामा नाही, त्यांच्या या विनंतीला मान देऊन मी इथं आलो. आणि म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो. आणि इथे असणारे आमचे नारायण जी कदम महाराज यांनी 1 महिना झाला का ग्रंथ, कोणता ग्रंथ होता? त्याच महिन्यात. आणि त्यातल्या मग मी उच्चार केला 15वा अध्याय सुद्धा भगवान परमात्मेनं त्या अध्यायामध्ये आपल्याला जगायचं कसं आणि मरायचं कसं दोन्ही गोष्टी. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली ना आपण पूर्ण, ज्ञानात माझ्यापेक्षा बोलला, पण मी सांगायचं काम करतो की ज्यानं ज्ञानेश्वरी तुम्ही एक तरी मी मगाशी मी सांगितलं अनुभव घ्या, आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतो. बरं का, तसं 15वा अध्याय अतिशय महत्व आहे. ऊर्ध्वमूलमधशाख मश्वत्थं प्रावुरव्ययं छंदांची यस्य पर्णानि यस्तम वेदस्य वेदवित्. इथं भगवान परमात्मा हा भवसागर, हा संसार सागर कसा आहे ते सांगतात. ऊर्ध्वमूल, ऊर्ध्व म्हणजे वर. हा जो संसार वृक्ष आहे ना, त्याची मुळं कुठे आहेत? वर. आणि पानं कुठे आहेत? हे जो जाणतो आणि मुळांना पाणी घालतो. ऊर्ध्व मूल मदशाख मश्वत्थं प्रावुरव्ययं छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस्य वेदवित्. हे जो जाणतो की या वृक्षाची पानं खाली आहेत आणि मूळ कुठे आहे, त्याला खरा वेदवित्त म्हणतात. आणि म्हणून त्या अध्यायात सर्व गोष्टी आपण कशामुळं भगवान परमात्म्याला ओळखत नाही, कारण विषयामध्ये आपण या विषयामध्ये अडकलो की नाही. आणि म्हणून पहा ना, आता मला माहित नाही इथे किती घर आहे, तरी पण आता हे लांब लांब बसलेत म्हणून, नाहीतर इथं कोण पण कीर्तनाला येत नाही. 6व्या अध्यायात माऊली सांगतात जी आत्मबोधाची आवड. आता थोडा आवाज कमी करा, आम्ही घेतली. जी आत्मबोधाची आवडी, थोडा कमी आता, जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कोंडी ते वाचून येथीची गोडी नेनती अनेक. याचा अर्थ माऊली असं सांगतात की इथं येणार आहे ना, त्याला खरोखरच आपलं आत्म रक्षण व्हावं, आपल्या आयुष्यामध्ये उद्धार व्हावा, अशीच लोक इथे येतात. जी ही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरंडी, म्हणजे स्वर्गवत वाटणारा संसार. काही लोकांना वाटतं की नाही संसार म्हणजे स्वर्गच, बरोबर की नाही, पण त्या परमात्म्याला विसरून जातो आपण त्या स्वर्गवत वाटणाऱ्या संसारामध्ये. आणि म्हणून इथं अशीच लोक येतात ज्यांना आपल्या खरोखर आपल्या आयुष्याचं कल्याण व्हावं, अशीच लोक येतात. बाकीची विषयाचा परिपाड गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषयी तो गोडू जीवाशी झाला. आणि म्हणून काही लोक देवाला मानत नाही. तर आपल्याला पुरुषोत्तम मासाविषयी सांगते. या महिन्यात जो आहे तो आपलं जे हिंदू संस्कृती आहे ती कशावर चालते, कुठले कॅलेंडर वापरतात? हिंदू संस्कृती सूर्याच्या जे परिभ्रमण आहे त्याच्यावर आपलं कॅलेंडर असतं. आणि म्हणून मराठी महिने 12,
तसे इंग्रजी महिने पण किती आहेत 12. पण त्यांना सूर्याशी देणं घेणं नाही, ते वार्षिक अहवाल त्यांचा एकच, बरोबर की नाही? तरी सुद्धा त्यांना फेब्रुवारीचे कधीतरी 29 दिवस करावे लागतात. कशा करता? ऍडजस्टमेंटचं इंग्रजी कॅलेंडर. तसं आपलं मराठी आहे, ते मराठी वर्ष कधी चालू होतं? चैत्र महिन्यात. काय करतो त्या दिवशी आपण? पाडवा. तेव्हा काय करतो? गुढी करतो. म्हणजे आपल्या मराठी महिन्यात जे मराठी महिने आहेत त्यातलं वर्षाची आपली सुरुवात कधी होते? गुढीपाडव्याला. मग 31 डिसेंबरला काय असतं सांगा ना, बरोबर की नाही? हे आपण दोन्ही करायला बघतो, पण हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे आपल्या वर्षाची सुरुवात पाडव्यानं होते आणि मग ते काही महिन्यामध्ये कधी 30 दिवस असतात, कधी 31 दिवस असतात, फेब्रुवारीचे काही कमी दिवस असतात. हे कॅल्क्युलेशन वार्षिक जे जुळलं पाहिजे ते जुळत नाही आणि मग काय होतं? 3 वर्षानंतर एक अधिक महिना होतो. किती? 3 वर्षानंतर. त्याला काय म्हणतो आपण? अधिक मास. बरोबर आहे? त्याला नावं किती आहेत? काही लोक अधिक मास म्हणतात, काही मलमास. काय म्हणतात? मलमास. आणि त्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात. आणि आपल्या गावठी भाषेत त्याला म्हणतात, काय म्हणतात? दोंड्याचा महिना. म्हणजे आपली एक म्हण आहे की नाही, काय? दुष्काळात 13वा महिना. तसा हा 13वा महिना येतो. मग सांगा मला आता की आपण 12 महिने, वर्षाचे महिने किती? 12. मग 12 महिने जर संसार प्रपंचित करत राहिलो तर देवाकडे कधी बघणार नाही. मग देवानं तुम्हाला हा काढून दिलाय 1 महिना. त्या महिन्यात काय करायचं? नामस्मरण कीर्तन साधन केवळ जे 12 महिने आपण 12 महिने आता गेले आपले, हा ऍडिशनल एक दिलाय महिना. पण देवाला काय सांगितलं? नाही मी करत, या महिन्यात तरी काय करा? नामस्मरण करा. कारण या कलियुगामध्ये तुम्ही बाकी कोणतीही साधनं करा, नरक्ती सायास नारायण. हा एकच महिना असा आहे की या महिन्यामध्ये आपल्याला परमार्थच करायचा आहे. मला खायचं काय म्हणाल? बरोबर ना? तुझी चिंता तशी सर्व आहे. तुम्ही फक्त कर्म करा, कर्म करा. आता कर्म कोणतं हेच आपल्याला कळत नाही. 18व्या ते सांगितले, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. भगवान परमात्मा सांगतात सर्व धर्म सोडून दे. आपल्याला धर्म म्हटलं की आला हिंदू धर्म, आला ख्रिश्चन धर्म. धर्म म्हणजे पूर्ण गीतेचं जर आपण पठण केलं तर गीतेमध्ये धर्म सांगितलंय. कारण सुरुवात धन सांगितले आणि शेवट आहे मग, आहे की नाही? गीतेचा पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयितायुत्सव मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्राने प्रश्न विचारलाय संजयाला, माझे पुत्र काय करतात रणांगणावर. म्हणजे धन सुरुवात झाली. शेवटचा श्लोक काढा गीतेचा, शेवटचा श्लोक 18व्या अध्यायाचा, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवानी तिर्मतिर्मम. काय आलं? मग द आणि मग म्हणजे आजची गीता पठण केली, त्यात काय सांगितलंय भगवान परमात्म्यानं? धर्म सांगितलंय. मग 9वा अध्याय आहे, काय सांगितलंय? भक्ती कशी करावी. 12वा अध्याय भक्त कसा असावा. 15वा अध्याय जगायचं कसं, मरायचं कसं. आणि शेवटी सांगून ठेवलंय धर्माचं पालन कर, सर्व धर्म सोडून दे. धर्म म्हणजे कुठली जात नाही, धर्म म्हणजे आपल्या प्रती असणार अज्ञान, आपल्याकडे असणार अज्ञान. आता आपण धर्म म्हटलं की काय म्हणतो? हिंदू धर्म, मुसलमान धर्म. म्हणजे आपल्याकडे काय आहे? पण ते ज्ञान कोणतं आहे? ते ज्ञान पैगावले जरी मनी अध्यानावे तरी संताया भरावे सर्वस्वेसी. संत आपल्याला हे ज्ञान देतात. आणि म्हणून
हा मास जो आहे तो कशासाठी हा महिना केवळ आणि केवळ भगवंताचं नामस्मरण करा. आणि या कलियुगामध्ये एकमेव साधन आहे नामस्मरण. दुसरं काही करायची गरज म्हणवणी या पदाकडे जात नाही. एवढं सांगायला गेलो ना 2 तास लागतील. का देवाला शरण जावं तो आजचा विषय नाही. जावं कसं एवढंच आपल्याला सांगायचं. मंडळी आम्ही सकाळी 6:30 वाजता घरात पोचलेला. म्हणजे लवकरच तिकडं गेलेला आम्ही 9:15ला पोचलेला. कार्यक्रम झाला, कीर्तन वगैरे सर्व झाला. त्याच्यानंतर मग सुनीलला सकाळी लवकर इकडं भाडा होता 6:30ला दुसऱ्या ठिकाणी जायचा होता. म्हणून मग तिकडनं आम्ही 5 वाजता निघालेला आणि आलेला. त्यामुळं जाताना पण काळोख येताना पण काळोख. मी तुम्हाला बोलला होता ताईचं गाव दाखवीन पण दाखवता आला नाही. त्यामुळं तुम्ही काय राग मानू नका. पण मी लवकरच या पावसातच एकदा एकटा जाईन. 2 दिवस वाटल्यास 1 दिवस राहायला जाईन ताईकडं आणि ताईचं गाव तुम्हाला नक्की दाखवीन. कारण मला स्वतःला जाम आवडतो ते सह्याद्रीच्या रांगा आणि मग खोऱ्यामध्ये ताईचं गाव आणि गावचं मंदिर वगैरे खूप सुंदर आहे. आणि ताईच्या गावाच्या पुढं गेल्यानंतर लगेचच सह्याद्रीच्या वरती लगेच सातारा जिल्हा लागतो, कराड तालुका. आणि त्यांची म्हणजे त्यांच्या गावात वगैरे बैल वगैरे आणतात ना ते पांढरे बैल, अजून पण त्यांची जुनी वाट तो उतरून यायची अजून आहे ताईच्या गावात. ते ताईचे सासरे वगैरे आहेत ना ते सर्व सांगतात, त्यांच्याशी पण गप्पा मारीन. तर आता मी हा व्हिडिओ इथं संपवता, कारण आता मी आज कामावर नाही आहे, कारण दुसरीकडे एका कामाला जायचं आहे. तर बाकी काय असेल तर व्हिडिओ दाखवीन. हा व्हिडिओ संपवूया आणि व्हिडिओ मला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.